मयूर केने आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर फ्रंटलाईन गोलंदाजीच्या रूपाने P1चं पहिले षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. तर सामना करेल फलंदाज निलेश गोसावी आणि सिद्धेश वासकर. पहिला चेंडू खुल्या टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला समोर केलेल्या व्ही शेपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे होता, मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. तोपर्यंत एकेरी धावेने अकाउंट ओपन करतो फलंदाज निलेश गोसावी आणि एका धावेने अकाउंट ओपन होते जय अंबिका भंगारपाडा या संघाचं. रायगडमधील भंगारपाडा संघ आपण एक नामांकित संघ पाहतोय प्रथम फलंदाजी करताना. आणि सिद्धेश वासकर एक मोठं नाव आहे जर भंगारपाडा संघाचा विचार केला तर. पहिले षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन आलेले गोलंदाज गुरुसे ए संघाकडून मयूर केने. फील्डमध्ये ॲडजस्टमेंट करताना आपण पाहतोय पावट्याचे षटक आणि पावट्याच्या षटकामध्ये क्षेत्राची व्यूहरचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक फक्त ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहे, त्यामध्ये मिड विकेट पाहायला मिळते आणि एक क्षेत्ररक्षक कॉर्नर रिजनमध्ये तैनात केलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेला मात्र केवळ चेंडूला ढकललेलं आहे ते मिड ऑन रिजनमध्ये एका धावेसाठी. तर अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते ती बिनबाद 2. सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती भंगारपाडा संघाच्या दोन्ही सलामीरांकडून. आपण पाहत आहात टेनिस क्रिकेट विश्वमधील नंबर 1 विक्रमी स्पर्धा राष्ट्रपती चषक 2022 आणि या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मयूर केने पुन्हा एकदा VIP डायज इन करून वळताना सामना करेल फलंदाज निलेश गोसावी. यावेळेला मात्र सुरेख चेंडू हॉर्न साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वेगाने निघून जातोय इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. भन्नाट वेग बालू पाटील सर आपल्याला पाहायला मिळतोय मयूर केनेच्या या चेंडूमध्ये. नक्कीच अप्रतिम गोलंदाज लेफ्टमध्ये ना आणि स्विंग बघायला मिळते आपल्याला. चेंडू पडल्यानंतर बाहेर देखील काढतो. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अगदी खोदून काढले चेंडूला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डीपमधून शतक चेंडू झेपावतोय आणि ते फक्त ना फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. तसे बालू पाटील सर असं म्हटलं जात आहे की डावखुरी शैली ही निसर्गाची देणगी असते. नैसर्गिक देण म्हटलं जाते डावखुरा फलंदाज असो की मात्र डावखुरा गोलंदाज असो. नाही नक्कीच जबरदस्त गोलंदाजी आणि दोन्ही बाजूला ना चेंडू वळवण्याची कला या गोलंदाजाकडे. अप्रतिम गोलंदाजी करते पॉवर प्ले मध्ये. सुरेख गोलंदाजी पॉवरप्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. यायला मात्र क्लीन बॉल, बेल इसका जली, बल्लेबाज का दिल जल उठा. पहिला हादरा बसतोय तो निलेश गोसावीच्या रूपाने. जय अंबिका भंगारपाडा या संघाला. बिग ब्लो मोठा हादरा बसतोय या सिद्धेश वासकर आउट झालेला आहे. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना आपण बघतो फ्रंटल गोलंदाज मयूर केने. नाही नक्कीच नक्कीच जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते तुम्हाला सर. अप्रतिम गोलंदाजी, लाईन आणि लेंथ बघा काय गोलंदाजी केली. थोडासा कधी आपण ऑफ स्टंप किंवा ऑप्शनच्या बाहेर आणि हा चेंडू मिड स्टंपवर फेकला आणि एस्टनचा वेध घेतला. बिग विकेट सिद्धेश वासकर बॅक टू पवेलियन. बिग ब्लो आपण पाहतोय मोठा हादरा बसतोय तो भंगारपाडा संघाला सिद्धेश वासकरच्या रूपाने. आणि ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती तो विकेटही प्राप्त केलेला आहे जयपतन गोडसे या संघाने. नवीन फलंदाज प्रशांत काटेकर येतोय 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. यावेळी मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये शतक चेंडू खाली, सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. तर बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट सटकावताना आपण बघतोय फ्रंटलाईन गोलंदाज मयूर केने आणि भंगारपाडा संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज बाजून डबरचे असलेले गेले. तर बोलूया आपण स्वागताकडे पुन्हा एकदा. हो टू डॉक्टर गवळी सर. येस, खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ. आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. आमच्या मान्यवर कक्षामध्ये सिनियर 40चे माजी कार्याध्यक्ष नरेशजी माळी उपस्थित आहेत. मानकोली गावचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.
नरेशजी माळी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितीन आपण बघितलं तर धुमाळ सर Yes, नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान नरेशजी माळी यांचा करण्यात येईल, जे सिनियर फोर्टीचे माजी कार्याध्यक्ष आहेत मानकोली गावचे. मॅच सुरू राहील, स्वागत आणि सन्मान सुद्धा होईल. हे पाहू शकता आपण नवनाथजी म्हात्रे, नरेशजी माळी, मानकोली यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. सुरेख फटका, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळते की अगदी मैदानावर गुदगुल्या करत चेंडू गेला होता पार रिझम मधून सीमा पार चौकार. त्यानंतर निवृत्तीजी पाटील सारंगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. निवृत्तीजी पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नवनाथजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील. सारंगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते निवृत्तीजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान नवनाथजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत. यावेळी चेंडूला फ्लिक केलेला आहे, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र पोचू शकला नाही आणि चेंडू निघून जातोय सीमा पार वन बाउन्सचा चौकार. त्यानंतर राजेशजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान नवनाथजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचे. राजेशजी आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आपलंही स्वागत आणि सन्मान नवनाथजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतील. वेळेगावचे राजेशजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान, राजेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान नवनाथजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत. वेळेगावचे त्या परिसरामध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू छोट्या बॅकलिपचा वापर करण्याचा मजबूर केला होता. ते फलंदाजाला स्वतःचा बचाव केलेला. खरं तर चांगली वापसी करताना गोलंदाज पंकज बोरे या अगोदरच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार खर्च केले होते आणि त्यानंतर जे चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते, चांगला कमबॅक. यावेळी मात्र चेंडूला मेडिकेट क्षेत्रामध्ये ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षक डीपला सज्ज आहे, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होती, ती धावपलकर 12 धावा. 2 बाद 12 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना जे अंबिका भंगारपाडा विपक्ष जब बजरंग गोडसे या 2 संघांमधील हा सामना आपण पाहतोय आणि रेग्युलर मधील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण यावेळी केवळ दिशा दिलेली आहे चेंडूला, कारण या चेंडू पडल्यानंतर नक्कीच आपण जर बघितलं तर त्याला दिशा देण्याचाच प्रयत्न फलंदाजाने केला होता. अतिशय चांगले चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक चौकार खर्च केल्यानंतर त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 13 वर पोहोचते. यावेळी मात्र बीट होते. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते फायनल रिजनमधील क्षेत्ररक्षकाकडून प्रल्हाद तिथे आपण पाहतोय. नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा वाचवताना. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्तीनंतर ज्या अंबिका भंगारपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 14 बरोबर 7च्या सरासरीने प्रति षटकामागे बालू पाटील सर धावा झळकलेल्या आहेत त्याच्या अंबिका भंगारपाडा संघाने. तर पाहूया यानंतरच्या 3 षटकामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक बालू पाटील सर. थँक्यू तुम्हाला सर. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जे आम्ही आपण तर भंगारपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बाद 14
थोडासा आपण म्हणजे हा संघ बॅकफुटवर गेला, पण इथून चांगली बॅटिंग करावी लागणार दोन फलंदाजांना. खास करून आपण पाहू शकता यावेळेला प्रतीक आणि निलेशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गुणवत्ता भरपूर आहे, गुणवत्ता आता पेश करावी लागणार. गोलंदाजी मार्कवर येतोय गोरसई ए संघाकडून, ज्याने पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, तो म्हणजे मयूर येतोय पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आमच्या समालोचन कक्षा एन कडून. लेफ्ट नंबर गोलंदाज आहे, एक डावखुरा गोलंदाज आपण पाहू शकता, प्रचंड वेगाने गोलंदाजी करताना दिसतोय. 2 फुटी प्लसचे देखील सामने झाले. आपण तर रेग्युलरची तिसरी मॅच आहे धुमाळ सर. अतिशय चांगलं आयोजन, रॉयल आयोजन, राजासारखं आयोजन, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपण पाहू शकता या अंजूरच्या मैदानावर. एक जबरदस्त स्पर्धा, प्रकाश जोतातील ही स्पर्धा आपण पाहतोय, डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर आमच्या समालोचक कक्षा कडून साकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला जंबे बंगरपाडा संघाचा सलामीचा फलंदाज निलेश गोसावीला चांगली बॅटिंग करावी लागणार. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षण, ऑफ साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट ऑन पॉइंट कव्हर्स आणि क्षेत्रक्षण लॉंग ऑफला डीप मध्ये आपण पाहू शकता मयूर गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा कडून. हा चेंडू ऑन साइडला पुल केला, क्षेत्ररक्षक येतो यावेळेला, चूक झाली यावेळेला आणि चेंडू चालला आपण क्षेत्र सीमारेषेकडे. जेव्हा चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धुमाळ सर कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, इथे झेल सुटलाय आणि 2 धावा देखील मिळतात. आपण येतोय बंगारपाडा संघाला धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो, 16 धावा 2 गडी बाद. मयूर चांगली गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षणची 7 लाभत नाही त्याला यावेळेला. अगदी बरोबर, कॅच विन द मॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच. आज जन्मदिवस असणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माचा झेल सोडला गेला होता आणि रोहित शर्माने वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील 264 धावा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करून काढल्या होत्या. मयूर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकले, स्विच करण्याचा प्रयत्न केला यावेळेला, स्वतः गोलंदाज वेगाने जातोय, चेंडूला फीड करतो यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. तर खेळपट्टी बघितली ना, अतिशय चांगली खेळपट्टी बनवली. क्युरेटरला मी धन्यवाद देईल. तर खेळपट्टी जर बघितली ना धुमाळ सर, गोलंदाजांना देखील सहाय्य करते, फलंदाजाला देखील सहाय्य करते. जर तुम्ही चांगला खेळ केला खेळपट्टीवर तर तुम्हाला धावा देखील येतील. आणि राजू पाटील सर, आपण इथं विकेट, जर आपण इथं गोलंदाजी चांगली केली तर तुम्हाला आपण इतर विकेट देखील मिळतील. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला न्यू क्लब खारबा विपक्ष सानवी स्पोर्ट्स कलवा या 2 संघामध्ये. चेंडू पुन्हा ऑन साइडला पूल करतो, प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय. काय गोलंदाजी करतोय बघा मयूर, अप्रतिम गोलंदाजी. मयूर केणे नावाला साजेल असेल गोलंदाजी करतोय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला न्यू क्लब खारबा विपक्ष सानवी स्पोर्ट्स कलवा या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. पुढील लढत खारबा विपक्ष कलवा या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर मयूर, तो निलेश. हा चेंडू ऑन साइडला आपण तर पूर्ण करतो, लीडिंग एज घेऊन चेंडू जातोय यावेळेला. आपण इथं शॉर्ट थर्डमॅनला चूक करत नाही, पूल करायचा होता, स्टिकर जवळ चेंडू लागला आणि थर्डमॅन तसे चूक करत नाही. अजून एक गडी बाद होतोय बंगारपाडा संघाचा. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. आज जयपासन गोडसे ए संघाकडे जर बघितलं तर पूर्णपणे यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. भरपूर नवीन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण भरपूर जुने जाणते खेळाडू, अगदी हरीश केनेसारखे खेळाडू आज प्लेइंग 11मध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. आणि नवीन खेळाडूंना जयपासन गोडसे ए संघाने आज एक चांगली संधी दिलेली आहे. नाही, नक्कीच नक्कीच धुमाळ सर, जर यंग टॅलेंटचं परीक्षा घ्यायची असेल तर मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स बघायला मिळणार डॉक्टर गवळी सर. कारण तुमच्यामध्ये गुणवत्ता किती आहे तर का आपण पाहू शकता, आणि ती गुणवत्ता तुम्हाला इथे पेश करायची आहे मोठ्या स्पर्धेमध्ये. धुमाळ सर अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय ना, वसीम अक्रमची आठवण करून देतो. अप्रतिम गोलंदाजी, लेंथ बघा किती जबरदस्त आहे. धुमाळ सर काय म्हणाले गोलंदाजीबद्दल? नक्कीच लेफ्ट हँड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण वसीम अक्रमचा उल्लेख केला, तोही डावखुरी शैलीचा गोलंदाज होता आणि एकमेव असा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज ज्याच्या नव्हे 2 वेळा बोल्ड हॅट्रिकचा विक्रम आहे. एक वेळ ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि एक वेळ वेस्ट इंडिज विरुद्ध. नक्कीच पुणे मयूर गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज होतो यावेळेला. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, चेंडू हवेत आहे, वाईडिश लॉंगाचा क्षेत्ररक्षक येतोय, चूक झाली पण बॅकिंग यावेळेला मिळते का पाहायचंय. आणि पंचांचा इशारा येतो यावेळेला, चेंडू सीमापार, उपयुक्त चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पंकज भोईर याला चेंडूचा अंदाज बांधता आला नव्हता आणि इसे के ते 1-2 का 4. नक्कीच मयूरला अजून एक यश मिळालं असतं धुमाळ सर. कॅचेस विन द मॅचेस, कारण झेल सुटला आणि चौकार देखील झालाय. झेलचं रूपांतर आपण इथं चौकारामध्ये झालंय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला
20 धावा. बगरपाडा संघ प्रथम बॅटिंग करतो. नवीन फलंदाज आलाय आपण पाहू शकता यावेळेला चेतन गोसावी. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर मयूर दुसऱ्या स्पेलमध्ये लेफ्ट हँड ओव्हर देखील मार्गात वेगवान मारा बघायला मिळतोय. स्ट्रायकला चेतन गोसावी. चेंडू खूप चांगला आहे. कॉटन बॉलची संधी होती. चेंडू कार्पेटच्या मध्ये आपण पडले तर जोपर्यंत मिड ऑफला क्षेत्रक्षण डीप मध्ये आलाय चेंडूला उचलतोय लॉंगअपचा क्षेत्रक्षण घेऊन तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली होते. धावसंख्या धाव फलकती 3 गडी बाद. बंगारपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना 21 धावा. धुमाळ सर बघितलं ना या षटकामध्ये देखील मयूरने धावा दिल्यात फक्त आणि फक्त. आमचे गुणलेखक राजू पाटील आम्हाला सांगतात 7 धावा दिल्यात आणि एक विकेट देखील त्याला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. काय म्हणाले या गोलंदाजाविषयी? नक्कीच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि फ्रंटलाईन गोलंदाज मयूर केने याने आपला स्पेली पूर्ण केलेला आहे. आपण पाहतो 2 षटकं हाताळताना त्या 2 षटकामध्ये 3 विकेट चटकवलेले आहेत आणि 10 धावा खर्च केले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कदाचित एक विकेट आणखीन प्राप्त करू शकला असता जो चौकार केला होता मेसफिल्डने. नाही नक्कीच मी राजीव पाटील गोवे यांचा देखील कौतुक करेल. किती चांगल्या अक्षराने सुवर्ण अक्षराने स्कोर बोर्ड नेण्याचं काम केलं. तर गुणलेखक म्हणजे आपल्या समालोचकांच्या पाठीचा कणा आहे. जबरदस्त कामगिरी करतात. अप्रतिम कामगिरी. अल्पेश गायकवाड देखील आपण तर आम्हाला जॉईन झाले त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. पुणे तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण मिळतोय गुरसे ए संघाच्या माध्यमातून आता पवन येतोय. पवन म्हात्रेला आपण पाहू शकता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. बाल्यामामा स्टँड एंड कडून खरं लाईट आपण इथं सुरू झाले आहेत. खूप चांगलं बघायला दृश्य बघायला मिळतं मैदानावर. जणू काय आपण IPL नंतर ही एक IPL त्यांनी सुरुवातीला आपल्याला बघायला मिळते. धुमाळ सर अप्रतिम आयोजन दमदार आयोजन. सुनील घर असतील चेतन तरे असतील त्यांना संपूर्ण केतन तरे असतील त्यांना संपूर्ण आणि ग्रामस्थ मंडळ आपण इथं अंजूर यांना संपूर्ण आयोजकांना आपण धन्यवाद देतो. कमी आहे नाही ड्रेस कोडचं तर मी नक्कीच म्हणेल. श्रीलंका आणि साऊथ आफ्रिकेचा ड्रेस कोड बघायला मिळतो. धुमाळ सर अप्रतिम आपण इथं आयोजन आणि खऱ्या अर्थाने ना आयोजकांनी ड्रेस कोड खूप चांगले दिलेत संघाला. राजू सर दरम्यान आगमन होत आहे या गावदे अंधूर संघाच्या फ्रंटलाईन गोलंदाज अजित डाके यांचं. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चेतन गोसावीला आपण पाहू शकता ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण स्कोअर लाईक मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण कव्हर्स आणि एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पॉईंटच्या तज्ञासारखा हा चेंडू लॉफ केला यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडूला फेकून देतोय. क्षेत्ररक्षक पाहतोय की चेंडू किती लांब जातोय. षटकार. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खडे खडे चेंडू ज्या वेगाने बालू पाटील सर बॅटवर आला आणि त्याच वेगाने सीमाच्या बाहेर गेला. नाही नक्कीच बॅटमधून चेंडू निघाला आणि जणू काय धुमाळ सर षटकाराची मोहर लावली होती. उपयुक्त षटकार. धावसंख्या वेगाने आपण बघितली तर 27 धावा धावफलकावरती बंगारपाडा संघ 4थं षटक प्रगतीपथावर. इथून अटॅकिंग क्रिकेट करावं लागणार आहे. 50+ धावा करायच्या असतील ना तर चांगलं क्रिकेट खेळावं. दमदार बॅटिंग करावे लागणार आहे. 10 का दम दाखवावे लागणार आहे. हवाई हल्ले करावे लागणार आहे. गोलंदाजाचं स्वागत तर केलं यावेळेला पवनचं आपण बघितले तर पवन म्हात्रे पुण्याचा गोलंदाजी मार्कवर बालेमामा स्टँड एंड कडून. काही खेळाडू आपण बघितले तर मॅच संपल्यानंतर मॅच ही पाहतात देखील. राजू पाटील सर चांगला संकेत आहे कारण तुम्ही क्रिकेट जर पाहिलं ना तर तुमच्यात सुधारणा करू शकता बदल करू शकता. समोरील संघ खेळतो काय आणि कशा प्रकारे गेम प्लॅन बनवतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला पूल करायचा होता यावेळेला. झेल ड्रॉप. झेलसाठी ना प्रयत्न केले होते पण आपण आत्मविश्वास नव्हता आणि कुठेतरी चूक करतोय गोलंदाज यावेळेला पवन आणि झेल ड्रॉप होतोय. जीवदार मिनिटाचे त्यांना 2 धावा मिनिट आपण बंगारपाडा संघाला धावसंख्या धाव फलकावर ते आपण पाहू शकता 3 गडी बाद 29 धावा. नक्कीच आपण पाहतोय हा झेल कठीण होतं मात्र कॉलिंग तिथे पाहायला मिळाले नव्हते. खरं तर हा झेल माझा आहे असं कोणीतरी कॉलिंग करायला हवी होती. नक्कीच आपण धुमाळ सर म्हणाले की कठीण झेल होता पण नाही क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी सोपे झेल मिळणार नाही. तुम्हाला झेल कन्वर्ट करावे लागणार आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर पवन स्ट्रायकेला चेतन गोसावीला आपण पाहू शकता राईट अप ओव्हर तिकडे मार्क. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला चेंडू चाललाय स्वीप कव्हर रिझर मदर दमदार चौकार. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी. खाली पब्लिक सारी फिजा क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक. दरम्यान उमाकांतजी पाटील यांचे ते आगमन होत आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. न्यू क्लब खारबाव संघाचा संघनायक आणि सानवी स्पोर्ट्स कलवा संघाचा संघनायक आपल्याला पहिला ऑफिशियल कॉल दिला जातोय
की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. खारबाव विपेक्षा कलवा. चेंडू ऑन साइडला पुलचा लाजवाब फटका. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजू. धुमाळ सर आपण म्हणजे चेतन गोसावी मैदान झालं जणू काही डगआउट मधनं सेट होऊन आलं. काय बॅटिंग करतो, अप्रतिम बॅटिंग. त्याला माहितीये गरज आहे इथून दसका दम दाखवायला लागणार आहे. 50+ धावा करायचे असतील ना तर आक्रमणाला सुरुवात केली आणि आक्रमण आता करतो इथून धुमाळ सर. काय बॅटिंग करतोय. कडक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान माजी उपसरपंच उमाकांतजी पाटील साहेबांचे ते आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक स्पॉन्सरही केली गेली आहे. वेलकम. चेंडू पुन्हा त्या बॅटच्या का आपण तो खाली लागतो, बॉटमला चेंडू लागतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. बंगारपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना आपण 39 धावा. विजय ठाकरे यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. श्याम पाटील यांचंही ते आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पवन पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण बघतो. चेतन गोसावी जबरदस्त बॅटिंग करतोय. दवाखाली काय बॅटिंग करतोय. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला लाजवाब फटका. चेंडू चाललाय मिड विकेट सीमार्ज बार. दे दनादन षटकार. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. थँक्यू डीजे. धुमाळ सर मगाशी बघितलं तर भंगारपाडाचा 12वा खेळाडूच्या चेहऱ्यावरती सुमित हास्य दिसत होतं, पण आता आपल्याला सांगतोय बाळू पाटील तोच खेळतोय. काय बॅटिंग करतोय. चेतनची जर बॅटिंग अप्रतिम बॅटिंग. 8 चेंडू 29 धावा. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडूमध्ये 29 धावा. या अगोदरच्या 2 षटकामध्ये जणू काही चेतन गोसावी जो खेळत होता तो डुप्लिकेट होता, आणि आता मात्र आपण पाहतोय हा ओरिजिनल चेतन गोसावी खेळताना दिसतोय. नक्कीच नक्कीच आपण तो वेळ थोडासा घेतला आणि त्यानंतर आपल्या भात्यातले फटके दाखवले. यावेळेला हवाई हल्ले गेले. या षटकामध्ये 24 धावा आल्यात. धावा झाल्यात धावफलकर 4 षटकाच्या समाप्तीनंतर बंगारपाडा संघाची 3 गडी बाद 45. काय बॅटिंग केले चेतन गोसावीने. जबरदस्त बॅटिंग. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे. गोरसई ए संघाच्या माध्यमातून. खारबाव संघाचा संघनायक आणि कलवा संघाचा संघनायक अर्थात न्यू इंडियन क्लब खारबाव आणि सानवी स्पोर्ट्स कलवा आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय की आपण पॉवर द पॉवर टॉस बॉक्समध्ये लगेच रिपोर्ट करायचा आहे, कारण या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल आणि ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला लगेच पेनल्टी दिली जाईल. नाही केतन केणे येतो गोलंदाजी मार्कवर. आता स्ट्रायकेनला फलंदाज असणार यावेळेला आपण पाहू शकता. प्रत्येक पाटीलला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता इथून संघनायक आपण मिळतं बंगारपाडा संघाचा 50+ आशा धरू शकतो. केतन गोलंदाजी मार्कवर. केतन केणे आमच्या समालोचन कक्षा इनकडून. स्ट्रायकेनला प्रत्येकाला आपण पाहू शकतो. प्रत्येक पाटील. सानवी स्पोर्ट्स कलवा संघाचा संघनायक इथे आलेला आहे. संघनायकाचं हार्दिक स्वागत आहे. न्यू इंडियन क्लब खारबाव संघाचा संघनायक आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत, तर दोन्ही संघनायकांचं हार्दिक स्वागत आहे. केतन येतो गोलंदाजी मार्कवर. केतन केणे अंतिम षटक स्लोगवरचं हानामारीचं षटक. स्ट्रायकेनला प्रतीक पाहिजे कशाप्रकारे बॅटिंग करतो इथून तुमच्या समालोचक कक्षा इनकडून. हा चेंडू यावेळेला सोडून दिलाय. पंच मात्र पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलतायत. सांगतायत हा चेंडू सोयर आहे, वाईड आहे. धावसंख्या 10 फलकावरती 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना 46 धावा. बंगारपाडा संघाच्या संघनायकाच्या चेहऱ्यावर सुमित हास्य दिसतोय. धावा आल्या आहेत. 5-6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धुमाळ सर. केतन पुणे गोलंदाजी मार्कवर. सायकला प्रतीक. चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा आहे. डाऊन द ग्राउंड. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल. लॉंग ऑनला चेंडू फीड होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. 47 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला चेतन जबरदस्त बॅटिंग करतोय. 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 29 धावा त्याने झळकवल्या आहेत आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलेले आहे. केतन. चेंडू चेंज पेस. यावेळेला बॅकफुट जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळेल. डीप पण तसे घेतोय. जेव्हा चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात 49. फटका चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं आणि रनिंग विकेटही चांगले. तिन्ही गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या त्या चेंडूवर. नाही धुमाळ सर आपण म्हणते वातावरण थोडंसं गरम आहे. नाही गरम वातावरणामध्ये गरम बॅटिंग बघायला मिळते. काय बॅटिंग केले चेतन गोसावीने. अप्रतिम बॅटिंग. दबावाखाली काय बॅटिंग करायची ना याचं प्रात्यक्षिक दाखवतोय.
केतन पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतोय. चेंडू वेल लेप केलाय, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. पंच वाईड चिकून करतायत. धाव संख्या 10 फलकावरती आपण पाहिलं. प्रथम बॅटिंग करताना 3 गडी बाद 50 धावा 50 कंप्लीट. टाळ होऊन देते बंगारपाडा संघासाठी. नक्कीच अर्धशतक पूर्ण झाले आहे. हा टाळ्यांचा आवाज आपण ऐकू शकता. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत बंगारपाडा या संघाच्या. नाही धुमाल सर नित्यंत गरज होती फटक्यांची आणि ती बॅटिंग केली चेतन गोसावीने. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो केतन. चेंडू यावेळेला वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळतोय. चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार. पंचांचा इशारा काय येतोय पाहायचा यावेळेला आणि पंचांच्या हात दोन्ही आकाशमान षटकार. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर त्यांच्या गाजतय जिल्हाभर. पाल्या मत काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हाभर. धुमाळ सर वेट अँड वॉच क्रिकेट थांबले पाहिलं आणि संत गतीने चेंडू होतो आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. 37 धावांची खेळ करतोय. चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. लवकर काय केली यावेळेला अपील होते कॉड बियांचं. पण कॉड बियांचा अपीलला तुम्ही मुख्य पंचांकडे करू शकता. स्क्वेअर लेगच्या पंचांकडे करू नका. डॉट चेंडूची समाप्ती. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू जातोय. संख्या 10 फलकाती अब तक 56. 11 चेंडू 37 धावांची बॅटिंग करतोय यावेळेला चेतन गोसावी. जबरदस्त बॅटिंग. अजून 2 चेंडू बाकी आहेत. चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त कमबॅक बघायला मिळते यावेळेला आपण पाहिले तर केतन केणीच्या माध्यमातून अंतिम चेंडू धुमाळ सर. नक्कीच चांगली वापसी षटकारानंतर केतन याने चेतन विरुद्ध केलेली आहे. गोलंदाजी मार्गावर केतन आणि फलंदाजी करताना पण पाहतोय चेतन. दोन्ही नावं जर बघितले ना थोडंसं आपण मित्र समान नावं आहेत. चेतन बॅटिंग करतोय, केतन गोलंदाजी करतोय. अंतिम षटकातील अंतिम चेंडू. क्षेत्ररक्षक बदल करतो या वेळेला. षटकावर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आणलं जातं यावेळेला. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑन साईडला फाईन लेग स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला, एक लॉंग लेटला क्षेत्ररक्षण तैनात केलंय. पुढे गोलंदाजी मार्कवर केतन. चेंडू लॉफ केलाय, उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. मच निडेड षटकार. थँक्यू डीजे. 43 धावांची खेळ होतं. 12 चेंडू 43 धावा. केतन गोसावीची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॅटिंग. दबावाखाली काय बॅटिंग करायची आणि कशा प्रकारे दबाव झुगारून देतात धुमाळ सर. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच आपण पाहतोय 62 धावा आणि हा शेवटचा जो षटकार लागलेला आहे तो कदाचित या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. तर ओली आपण टॉस केला जाईल. न्यू कप खारबा विपक्ष सानिव स्पोर्ट्स कलवा या 2 संघामध्ये टॉस आमच्या मान्यवरांच्या सुभास्ते केला जाईल आणि टॉस करण्यासाठी सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर कवली सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ. दोन्ही कॅप्टननी यायचंय. सानवी स्पोर्ट कळवा आणि न्यू इन्कलाब खारबाव दोन्ही कॅप्टननी यायचंय. यस खूप खूप स्वागत आहे. न्यू इन्कलाब खारबाव आणि सानवी स्पोर्ट कळवा खूप खूप स्वागत आहे. निवृत्तीजी पाटील आणि नरेशजी माळी जे न्यू 40+ माजी कार्याध्यक्ष आहेत. नरेशजी माळी आपण यायचं आहे. निवृत्तीजी पाटील आपण यायचं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. नवनाथजी म्हात्रे आपण सुद्धा यायचं आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीत टॉस होईल. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने दोघांनाही खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. कॉईनची माहिती सुरुवातीला देतोय कारण टॉस आपण पाहतोय. एक बाजू जी आहे ही जी स्पर्धा आहे टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022. दुसरी बाजू जी आहे या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते स्पॉन्सर सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्यामामा, ग्रामीण सम्राट, लोकनेते, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य. दोन्हीपैकी एकाच आपण नामनिर्देशन करायचं आहे. मान्यवरांच्या शुभास्ते टॉस होईल. कॉलिंग सानी स्पोर्ट्स टॉस जिंकलेला आहे. न्यू इन्कलाब खारबाव संघाच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकले. सर्व मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. नरेशजी माळी, निवृत्तीजी पाटील, नवनाथजी म्हात्रे खूप खूप आभार. सर्वेश सर्वप्रथम या मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? नाईटची स्पर्धा आहे, खेळायला नाईटला मजा येते आणि असं आयोजन बघून जास्तच मजा येते. 5 षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय? फिल्डिंग करणार.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेल्या पाठीमागे काय उद्देश आहे आणि समोरच्या संघाला साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? 40च्या आत थांबवण्याचा प्रयत्न असेल. फिल्डिंग करून अगोदर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा हाच उद्देश आहे. न्यू इन्क्लाब संघासाठी सर्वेश कारभारीने नेहमीच 100% दिलेलं आहे, पण अजून कुठले गोलंदाज तुमच्याकडे आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे जे अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? सागर करून जास्त अपेक्षा असेल. अजून 2-3 आहेत पण सागर करून जास्त असेल. मग खारबाव आणि कळवा दोघांमध्ये एक बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्की झाले. ऑल दी बेस्ट सर्वेश, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सानवी स्पोर्ट्स कळवा नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी केली असती. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुम्ही नाणेफेक हरल्यानंतर तुम्हाला फलंदाजी आलेली आहे. मग तुम्हाला फलंदाजी स्वीकारायची होती तर तुम्ही आता फलंदाजी मिळालेली आहे. हा सामना जिंकायचा असेल तर साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धावापर्यंत प्रयत्न करणार. कुठले फलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील, खास करून जी पहिली 2 षटके आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेची, यामध्ये एक विस्फोटक सुरुवात आपल्या संघासाठी करून देतील? अक्षय सिंग आहे, गौरव आहे, छोटू परत प्रभू आहे. माझ्यावर भरोसा आहे त्यांचा. ते बॅटिंग. तुमचा संघ ठाणे परिसराला बिलॉंग करतोय. या ठिकाणी भिवंडीमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी आलेला राष्ट्रवादीचे 2022 एक नंबर 1 स्पर्धा आहे टेनिस विश्वातील. कसं वाटतं? खूप मजा आली इथं खेळायला. खूप आवडलं इथं एंट्री केली तेव्हा. खूप मजा आली खेळायला. नक्कीच दोन्ही कंप्लीट टीम आहेत, त्यामुळे दोन्ही कंप्लीट टीममध्ये एक प्रेक्षणीय अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्कीच मिळेल. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर सुद्धा एक बिग मॅच, एक मोठा सामना होणार आहे, मोठी मॅच होणार आहे. नाणेफेक झालेली आहे आणि न्यू इन्क्लाब खारबाव संघाचे कॅप्टन सर्वेश कारभारी या नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सानवी स्पोर्ट कळवा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मी घेऊन जातो कमेंट्री बॉक्स मध्ये. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ने गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते सानवी स्पोर्ट कलवा या संघाला पुढच्या मॅचमध्ये. चला एक इनिंग तुम्हाला काय करून 25 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचे. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. आपण पाहिलं तर चेतन गोस्वामी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. ज्या चेतनने 43 धावांचं योगदान बाळू संघ खऱ्या अर्थाने अडचणीत होता. भंगारपाडा संघ मात्र तिथून 43 धावांचं योगदान 13 चेंडूमध्ये दिले आणि तोच आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलं तर केतन केने आणि योगेश केने ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते जय बजरंग घोडसे ए संघाची. यावेळी मात्र हलकंसं अपील केलं होतं. यष्टरक्षक खूप वेगाने येत आहेत. पंचांचा लेगबाईचा इशारा येतो आणि लेगबाईचा अवांतर धाबेने खातो गडलं जातं ते जय बजरंग घोडसे ए संघाचं. त्यांच्या समोर टार्गेट आपण पाहिलं तर या मॅचमध्ये 63 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळते. 33 बाईक व एक 4 व्हीलर सह संपूर्ण भारतात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर आयोजित राष्ट्रवादी चषकाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे साहेब तुम्ही पाहतात आणि त्यानंतर सुनील महादेव घरत आणि संपूर्ण टीम. यावेळी स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतं आणि फलंदाजी ते बाद होईल. यश मिळालंय गोलंदाज चेतन गोवारीला आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम जय बजरंग घोडसे ए संघाला. त्याच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तर बाहुबलीला आपण पाहिलं तर योगेश केने भाऊ इथे बाद झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मयूर केने येतात. कारण लक्ष आपण पाहिलं तर 63 आणि ज्या चेतन गोसावीने 43 धावा कुठल्या त्याच चेतनला यश सुद्धा मिळाले. म्हणजे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे खऱ्या अर्थाने पाहिलं बाळू आपण तर सिद्धेश वास्करकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र क्रिकेट आहे
प्रत्येक वेळा सिद्धेश वास्करचा खेळ चांगला होईल असं नाही आहे. क्रिकेट आहे त्यामुळे या गोष्टी घडत असतात. म्हणजे इथून मॅच जिंकली तर जी चूक म्हणजे जी फलंदाजी चांगली झाली नाही आहे सिद्धेश वास्करची, पुढच्या मॅचमध्ये इथून मॅच जिंकली तर चांगली फलंदाजी करणं इतकं सोपं नाही आहे. समोर जय बजरंग गोरसई ए संघ आहे. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये कोणतीही चूक करत नाही आणि फलंदाज मयूर केने सुद्धा बाद होईल. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना टीम जय बजरंग गोरसई ए संघ थोडासा बॅकफुटवर. रायगड पनवेलमधील संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो जय अंबिका भंगारपाडा संघ तुम्ही पाहायला मिळतोय. 62 धावा थोडासा बॅकफुटर होता बळू. आपण पाहिलं पहिलं सत्र तर जय अंबिका भंगारपाडा संघ 2 षटकात फक्त 3 षटकापर्यंत थोडासा बॅकफुट होता. मात्र चौथ्या षटकात आपण पाहिलं तर तब्बल मयूर केनेने धाबा पवन म्हात्रेने बळू 24 धावा खर्च केल्या आणि केतन केनेने 17 म्हणजे 2 षटकात बळू जवळजवळ आपण पाहिलं तर 41 धावा आल्या. आणि त्याच कुठेतरी आता मागात पडू शकतात या मॅचमध्ये टीम जय बजरंग गोरसई ए संघाला. कारण इतकं सोपं नाही फ्रंट लाईनमध्ये धावा चेस करणं. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चेतन गोसावी आपण पाहिलं तर 43 धावांची धुवाधार बॅटिंग त्याची पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही पाहिली आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट सुद्धा मिळाल्या. त्यामुळे आत्मविश्वास वाढलाय आणि इथे अपील केलं जात आणि अजून एक विकेट. आतापर्यंत 3 विकेट मिळालेत गोलंदाज आपण पाहिलं तर चेतन गोसावीला आणि फलंदाजी करत असताना 43 धावा सुद्धा कुठल्या होत्या. आणि आता मात्र बाळू पाटील आपण जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतोय जय बजरंग गोरसई ए संघ. बाळू पाटील एकंदरीत काय सांगशील? 3 धक्के चेतनने दिले. बॅटिंग करत असताना संघ अडचणीत होता आणि 43 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. काय सांगशील? नाही नक्कीच नितीन, अष्टपैलू कामगिरी काय असते, माझी संघामध्ये गरज काय, मी संघाचा का प्रमुख खेळाडू अष्टपैलू खेळाडू हे दाखवून देतोय चेतन गोसावी. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. नितीन लाईन आणि लेन जर बघितली ना, ऑफ स्टंप मिड स्टंपवर चेंडू टाकतोय, तिथून चेंडूला बाहेर काढतोय, तिथून मात्र इन्व्हाइट करतोय आणि फलंदाज मात्र तो बाद करण्यात यश देखील मिळतोय चेतन गोसावी. नितीन नक्कीच. आणि पहिल्या षटकात आपण पाहिलं तर आतापर्यंत थोडासा बॅकफुट दिसतोय तो गोरसई ए संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण गोलंदाजी चांगली, मी मगाशीच उल्लेख केला होता जय अंबिका भंगारपाडा संघ पनवेल रायगड विभागातील बिलॉंग करणारा संघ आणि ज्यावेळी भंगारपाडा येथे स्पर्धा झाली होती काय मोठमोठ्या संघांना धक्के दिले होते याच भंगारपाडा टीमने आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी जरूर त्या स्पर्धेत ठरला होता. मात्र कामगिरी खूप चांगली होती. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी बाळू पाटील पाहायला मिळाली. संघ अडचणीत असताना आपण पाहिलं तर 43 धावांनी जवळजवळ आपण पहिला विचार केला तर पहिली धाव आपण पाहिलं तर लेग बाय म्हणजे बॅटने एकही धाव गोलंदाज चेतनने खर्च केली नाही. टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजी. नितीन मित्र म्हणेल ना, निर्धाव षटक फेकले, अप्रतिम गोलंदाजी आणि 3 गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी. नितीन यापेक्षा चांगली कामगिरी काय असेल? नक्कीच बाळू, कारण की संघ अडचणीत होता. 43 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि त्यानंतर कॅप्टन सिद्धेश वास्करने चेंडू त्याच्या हातामध्ये दिला आणि त्यानंतर मेडन षटक आणि 3 विकेट यापासून काय चांगला. आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता चेतन गोसावीला जबरदस्त कामगिरी. अष्टपैलू भूमिका काय असे चेतनने आज दाखवून दिली या मॅचमध्ये. संघ अडचणीत असताना इथून एकच धाव मिळाली आहे. त्यामुळे बाळू अजूनही 62 धावा 24 बॉलमध्ये करायच्या आहेत. मात्र जय अंबिका भंगारपाडा संघ वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करायचं, थोडंसं फास्ट खेळायचं आहे हे लक्षात असू द्या. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज सिद्धेश वास्कर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे सध्याच्या काळात. जर तुम्ही पाहिलं तर शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा सिद्धेशला भरपूर मागणी असते. आताचा काल तुम्ही जर पालघरची स्पर्धा पाहिली तर रजत मुंडे असतील, सिद्धेश वास्कर हे एकाच संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. हा चेंडू बॅकवर्ड पॉईंटला फक्त दिशा द्यायची होती. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येते. इथे फक्त सिंगल मिळाली आणि पहिली धाव बॅटने बाळू पाटील आपल्याला पाहायला मिळते ती जय बजरंग गोरसई ए संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 विकेट इथे गमावले. 2 धावा आहेत आणि हरेश केने आणि आपण पाहिलं तर केतन केने ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. केतन एका धावेने खातो करतो आणि आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलं तर हरेश केने स्ट्राईक एंडला आलेत. ज्या प्रकारे बाळूने उल्लेख केला यंगस्टर आहेत
आणि इथे शेवटच्या मुवमेंटला आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि इथे एका धावेने खातं उघडतायत फलंदाज हरेश. धावसंख्या आपण पाहिली तर गुरसई एस संघाची 3 गडी बाद 3 अशी धावसंख्या. 63 धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं अडचणीत सापडलाय संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो जय बजरंग गुरसई ए संघ. सिद्धेश वास्कर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू सफल झाले आणि चेंडूला फेकून दिलाय फाईन लेगच्या वरून सीमा पलीकडे हा येणारा संघर्षमय षटकार. किती चॅलेंज आले तुफान किती नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा मनात मामाच्या माईचा पाझर. तर कितन तऱ्हेच्या बॅटमधनं हा संघर्षमय षटकार आलाय, कारण की धावसंख्या अजूनही आपण पाहिली बाळू पाटील तर सिंगल एजेडमध्येच तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकात एकही धाव आली नव्हती, मेडन षटक होतं आणि इथे 9 धावा. लेग बायची 1 धाव जरूर आली होती पहिल्या षटकामध्ये, मात्र 3 विकेट मिळाले. इथे मात्र वेगवान चेंडू. तर हेच वैशिष्ट्य आहे, सिद्धेश वास्करच्या विरोधात तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणार नाहीयेत. कारण ज्यावेळी तुम्ही शहरी क्रिकेट खेळता एक अनुभव येतो तुमच्याकडे आणि कॉन्फिडन्स आपण पाहिलं तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास वाढला आहे सिद्धेश वास्करचा, कारण शहरी क्रिकेटसुद्धा तो खेळत असतो. मुंबईची स्पर्धा आपण पाहिली तर सिद्धेश वास्कर आणि सुमित डोंगरे जो पारगावचा खेळू या 2 खेळून अक्षरशः गाजवली होती. आणि इथे रनआउटची संधी आहे, अचूक फेकी. पंचांचा इशारा काय तो पाहणं गरजेचं आहे आणि हा निर्णय मात्र पंचांनी 3ऱ्या पंचांकडे सोपवलाय. आता कौतुक करायला हवं, फिल्डरचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. बाळू काय सांगशील, थोडासा दबाव पाहायला मिळतोय जय बजरंग गोरसी ए संघावरती? नाही, नक्कीच नितीन, दबावाखाली ज्याप्रमाणे आपण चेतन गोसावीने बॅटिंग केली होती तशाच प्रकारे बॅटिंग करावी लागणार आहे. नितीन आपण पाहू शकता LED बेल्स जे चमकतात ना राजू पाटील, ते दृश्य फार चांगलं मैदानावर बघायला मिळतं नितीन. आणि पंचांचा डिसिजन काय येतोय तपायचंय. यस, नोट आउट नितीन. नक्कीच लगेच जसं पंचांकडे निर्णय आलाय, फलंदाज सुरक्षित आहेत. धावसंख्या 1च धाव आहे. धावसंख्या दुहेऱ्या अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती 10-3 गडी बाद. चांगली गोलंदाजी, 2 षटकांचा खेळ बाळू एकंदरीत समाप्त झालाय. कौतुक करेल tenniscricket.in, खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं आपल्या TV स्क्रीनवर. राष्ट्रवादी चषक 2022 भव्य दिव्य आयोजन. एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग गोरसे ए, तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल जय अंबिका भंगारपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे सिद्धेशने उल्लेख केला की या सीझनमध्ये आमचा संघ चांगली कामगिरी करतोय आणि आतापर्यंत राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये तर संघ थोडासा अडचणीत जरूर होता. बोलू 2 षटकात फक्त 14 होत्या, मात्र त्यानंतर ज्यावेळी तुम्ही 62 धावा उभारताय, 63चं टार्गेट आहे. इतकं सोपं नाही आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 53 धावांची अजूनही गरज आहे. मात्र इथूनही मॅच संपली नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं चुकीचं आहे. कधी क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. 17.66च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत. लेजंड क्रिकेटर अजय डाकीसुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अनेक स्पर्धा त्याने गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून बळू गाजवल्यात. ज्या प्रकारे आपण विश्वास म्हात्रे यांचा उल्लेख करतो, अजित ढाके असतील, भरपूर क्रिकेट गावदेवी अंजूर संघासाठी खेळले आहेत. आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं तर आकाश सारखा यंगस्टर आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आणि तेवढा चांगला फलंदाज. भगवा चषक स्पर्धा मला आजही आठवते, उंबाड्याच्या मैदानात झाली होती आणि ती स्पर्धा आपण पाहिली तर गावदेवी अंजूर संघाने जिंकली होती. आणि आकाश बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार आकाशला मिळाला होता, कारण की आकाश एक लेदर बॉल क्रिकेटर सुद्धा आहेत आणि अंजूर संघासाठी खूप चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत. पुढे आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 3रं षटक पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये चेतन गोसावी गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि खूप चांगली. खरं चेतन गोसावीचा विचार केला बाळू पाटील तर आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत, एकही धाव त्याने बॅटने दिली नाहीये. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं खेळतात, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. प्रशांत होते इथे, खूप चांगली फिल्डिंग करतात प्रशांत. 1च धाव इथे मिळाली, 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावपालका धावा लागल्यात त्या 11 धावा, 3 गडी बाद. प्रतिम बॅटिंग करत असताना जय बजरंग गोरसे हे संघ थोडासा अडचणीत सापडलाय बाळू, कारण 63 धावा चेस करायच्या इतक्या सोप्या नाही आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही खास करून नाईट स्पर्धा खेळता, कट करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे इथे संपर्क होत नाहीये. एक वेगळा आत्मविश्वास चेतन गोसावीला मिळालाय बाळू, जिथून त्याने 42-43 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली. संघ अडचणीत होता, त्यानंतर मेडन षटक, 3 विकेट
आणि आता या षटकात सुद्धा 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करत असताना चेतन. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित नाहीये बाळू. धाव थोडासा जय बजरंग गोरसे संघावरती कारण तिसरं षटक मार्गस्थ मोठे फटके आतापर्यंत अजूनही येत नाहीयेत. ज्यावेळी तुमच्या समोर 63चं टार्गेट आहे मोठे फटके मारावे लागणार. सिंगल डबलने मॅच इथे जिंकता येणार नाहीये. राष्ट्रवादी चषक प्रत्येक खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेमध्ये खेळायचं. प्रत्येक टीमचं स्वप्न आहे मी इथे चॅम्पियन व्हावं आणि इथे फलंदाज बाद होईल. म्हणजे 4थं यश मिळालं गोलंदाज चेतन गोसावीला. नक्कीच सुरेश म्हात्रे बाळ्या मामा नक्कीच बाळू 1 नंबरच असतील कारण की 33 बाईक आणि 1 4 व्हीलरसह संपूर्ण भारतात प्रथमच एवढी मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर गावदेवी अंजूर टीमचंही भरपूर मोठं योगदान आहे. त्यानंतर केतनजी लक्ष्मण तरे आणि त्यानंतर सुनील घरत गावदेवी अंजूर संघाचे सिक्सर किंग असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. अनेक मॅचेस 6 मारून त्यांनी गावदेवी अंजूर संघाला जिंकून दिले आहेत. 3 षटकाचा खेळ संपल्या बाळू अवघ्या धावपलकर आपण धावा पाहिलं तर 12 आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. सुरेशजी म्हात्रे साहेबांना बाळ्या मामा या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यानंतर सुधीर म्हात्रे साहेब उद्योगपती. त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांना तुम्हाला पाहू शकता. त्यानंतर गिरीश म्हात्रे साहेब उद्योगपती. धीरज म्हात्रे साहेब उद्योगपती. योगेश म्हात्रे साहेब उद्योगपती आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स राष्ट्रवादी चषक 2022 बाळ्या मामा यांना तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. हेच तर वैशिष्ट्य आहे tenniscricket.inचं. बरोबर आपण पाहिलं तर 2 षटकात 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकात धावा आपण पाहिलं तर 13 धावा झाल्यात. 4थं षटक घेऊन येते गोलंदाज संदीप येत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 13 आहे. इथे चेंडू बराच वेळ हवेत होता आणि 2 धावा जरूर इथे मिळाल्या. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा. अ 14 धावा झाल्यात. माफ करा थोडंसं आम्ही स्कोररमध्ये दुरुस्ती करतोय. 4-14 संदीप गोलंदाजी मार्कवर झालेत. संदीप दामडे हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं न्यू इन्कलाब खारबाव संघ टॉस विन आहे. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते सानवी स्पोर्ट कळवा या संघाला. दोन्ही टीमने सज्ज राहायचे. जशी मॅच संपेल खारबाव संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. 5 षटकांची ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र प्रचंड वेग पाहायला मिळते तुम्हाला गोलंदाज संदीपच्या गोलंदाजीमध्ये. आणि इथून मात्र बाळू 63 धावांपर्यंत पोहोचणं तर थोडंसं आता कठीण वाटावं लागलंय. जय बजरंग गोरसे हे संघ ठिकाणी मोठे फटके येत नाहीये. 4थं षटक मार्गस्थ असताना इथे फलंदाज क्लीन बोल्ड होत आहेत. पहिले यश मिळाले गोलंदाज संदीपला आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. 7 चेंडू आणि आता 48 धावांची गरज आहे. कार्यकर्ता लय मानानं दिलदार गोर गरिबांचा एकमेव आधार निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार असा शिवरायांचा मर्द मावळा सरदार.
नवीन फलंदाज मैदानात दाखल होते प्रशांत. 7 चेंडूमध्ये बाळू 48. इथून बाळू 7 षटकार आले तरी मॅच जय बजरंग गोरसे हे संघाला जिंकता येणार नाहीये. लक्ष अशक्य झालंय कारण की गोलंदाजी खराब झाली. शेवटच्या 2 षटकात 41 आणि आता बॅटिंग खराब झाली आहे. लॉंगऑफच्या दिशेने खेळतायत. फलंदाज कोणत्याही प्रकारचे धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. जबरदस्त कमबॅक केलं या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर जय अंबिका भंगारपाडा संघाने थोडासा बॅकफूट होता मात्र आत्मविश्वास खास करून गमावला नाही तो चेतन गोसावीने आणि 13 चेंडूमध्ये 43 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली. तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाहीये भंगारपाडा टीमने. चला स्पीडअप करा. भंगारपाडा संघ वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करायचं. सिद्धेश वारंवार एकत्र येऊ नका. 6 बॉलमध्ये 48 हव्यात. तुम्ही घाई करायची थोडीशी. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. बाळू मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर थोडंसं खराब बॅटिंग झाली आहे. जय बजरंग गोरसे एस संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फास्ट खेळायचे. कमीत कमी 4 चेंडूमध्ये बाळू तुम्हाला 6 चेंडू फेकणं गरजेचं आहे. समीर कटेकर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 3 दिवसीय स्पर्धा तुम्ही भंगारपाडा येथे सुद्धा पाहिली होती. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. जशी मॅच संपेल न्यू इन्कलाब खारबाव संघ आपण लगेच फिल्डिंग लावायचे. जसे 5 चेंडूचा खेळ अजूनही समाप्त होईल कारण वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करायचंय. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. थोडं पूर्णपणे अडचणीत. आता फक्त ऑप्चरता उरले बाळू या मॅचची कारण इथून मॅच जिंकणं कठीणच झालंय. फक्त ऑप्चरता उरली 4 चेंडूंची. त्यानंतर अजून एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल कळवा संघ आणि दुसऱ्या बाजूला खारबाव संघ. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय बाळू. फक्त 15 धावा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज समीरच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलग 3 चेंडू डॉट आलेत. समीर हा चेंडू तुम्ही पाहताय भरपूर उंच गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल. खूप चांगला झेल तिथे टिपलाय. जयेश कटेकरने फलंदाज बाद. नो एकाच मॅच मध्ये आता असं वाटायला लागलं की 2 मेडन षटक पाहायला मिळतील का. कारण 4 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीयेत. एक विकेट सुद्धा मिळाली आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. 2 बॉल 48. 2 चेंडूमध्ये 48 करायचे आहेत. लक्ष अशक्य झालं बरोबर. जिथून चेतन गोसावीने ज्या 43 धावा कुठल्या ना 13 बॉलमध्ये त्या भरपूर काही सांगून गेल्या या राष्ट्रवादी चषकाने या मॅचमध्ये. साईडला खेळायचं होतं. हलकंसं अपील केलं होतं. डॉट बॉल आहे आणि बघायचं आता इथे समीर सुद्धा मेडन षटक फेकतील का बाळू. कारण शेवट 1 रन आहे. 1 धाव घेतलेली एक बाईची. आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. अवघ्या बाळू जय बजरंग गोरसे संघाला 16 धावांवरती रोखले. अभिनंदन करूया आपण जय अंबिका भंगारपाडा टीमचा. आणि हार्डलक जय बजरंग गोरसे हे संघाला. आणि लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतो राष्ट्रवादी चषक मधलं तर फक्त अवघ्या 16 धावा. चेतन गोसावी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 13 चेंडूमध्ये 43 धावा कुठल्या 2 षटकं फेकली 1 मेडन षटक 4 विकेट घेतल्या. तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण कॉमेंट मुख्य व्यासपीठावरती. तिथे सज्ज आहेत आमचे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर मोरेश्वर गवळी. चेतन गोसावी या लगेच मॅन ऑफ द मॅच. यस चेतन गोसावी ज्याने अष्टपैलू कामगिरी केली.